तूच माझी जीवनसाथी भाग 2. नेहा घरी पोचते, मस्त फ्रेश होऊन हॉलमध्ये येते. तिथे तिचे लहान भाऊ आणि बहीणही असतात. सिद्धू बोलतो, दी काय झालं आहे, तू ठीक आहेस ना? नेहा म्हणते, हो मला काय होणार आहे, जरा दमले मी आज ना म्हणून. ते बोलत असतात की तिची आई तिच्यासाठी मस्त चहा घेऊन येते. आई म्हणाली, हा चहा पी, बरं वाटेल तुला, थकवा निघून जाईल. नेहा म्हणते, कशाला आणलास चहा उगाच, तुला त्रास माझ्यामुळे? आई म्हणाली, अजूनही रागवली आहेस का माझ्यावर? एवढं रागवायचं का आपल्या आईवर? नेहा म्हणते, आई मी नाही रागावले ग. तू दिवसभर आवरतेस त्यातही हे दोघे तुला खूप त्रास देतात. त्यांच्या रूममध्ये बघ जाऊन किती पसारा असेल, तोही तुला आवरायला लागेल. मग तू थकतेस ना, म्हणून म्हटलं मी. आरुषी म्हणते, ए दिदे, काही पण नको भरवूस आईला आमच्याबद्दल. आई म्हणाली, चला तुम्ही बसा टी व्ही बघत, मी स्वयंपाकाचं बघते. आज मी सगळं तुझ्या आवडीचं बनवलं आहे. आई निघून जाते. नेहा त्यांना चिडवत असते. ते दोघेही तिच्या मागे तिला मारायला जातात. त्यांची मस्ती सुरू होते तर इकडे जॉनी घरी पोहोचतो. तो रागातच गाडीतून उतरून त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो. तो रागात घुसफूस करत असतो. टोनी, टोनी. टोनी म्हणतो, येस बॉस. जॉनी म्हणतो, जे काम सांगितलं होतं ते काम झालं का? टोनी म्हणतो, येस बॉस. जॉनी आणि टोनी एका रूममध्ये येतात, जिथे 2 मुलांना खुर्चीला बांधून ठेवले होते. पहिलेच त्यांना आधीच खूप मारलं होतं. ती मुलं, तो मुलगा म्हणतो, आम्हाला सोडा प्लीज. यापुढे कोणालाच नाही त्रास देणार. आम्हाला सोडा हो. जॉनी म्हणतो, तुम्हाला सोडू हा? तू कोणाला हात लावला आहेस माहिती आहे का? या जॉनीच्या जानला हात लावलास. अरे, अजूनपर्यंत मी सुद्धा तिला हात नाही लावला आणि तू तिचा हात पकडतोच? हाच हात आहे ना तो, ज्या हाताने तू तिला हात लावला होता? काही कळायच्या आत जॉनी त्याचा हात मोडतो. त्याचा हात मोडताच त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर येते. दुसऱ्याची हालत ही तशीच होती. टोनी म्हणतो, बॉस तुम्ही राहू द्या, बाकीचं आम्ही बघतो. जॉनी तिथून निघून जातो. रूममध्ये येताच बाथरूममध्ये जाऊन शॉवर खाली जाऊन उभा राहतो. त्याचा राग शांत होत नव्हता, पण नकळत त्याच्या डोळ्यासमोर तिचा हसरा चेहरा आला आणि रागाची जागा स्माईलने घेतली. गेले 2 महिने तो तिची एक झलक बघण्यासाठी तो सगळी कामं सोडून येत होता. ती कुठे जाते, काय करते हे त्याला वेळोवेळी माहिती असायचं. फक्त तिच्यासाठी म्हणून त्याने ते हॉस्पिटल दुप्पट किंमत देऊन विकत घेतली होतं आणि तिला याची जराही भनक नव्हती. तो तिला फोन लावतो. मॅडम गार झोपेत होत्या. नेहाने फोन उचलला. हॅलो. तिकडे जॉनी म्हणतो, झोपली आहेस का तू? नेहा म्हणते, नाही, मी सचिन तेंडुलकर सोबत क्रिकेट मॅच खेळत आहे. रात्रीचा 1 वाजला आहे. माणूस या वेळेला झोपतोच ना? हा, या वेळेला भूत मात्र जागी राहतात. तुम्ही माणूस आहात की भूत? ती झोपेत बोलते. जॉनी मनात बोलतो, काय पोरगी आहे, झोपेत पण किती बोलते. हॅलो, मी जॉनी बोलतो आहे. खाली ये, मी तुझ्या घराबाहेर उभा आहे. नाही आलीस तर मी नक्कीच घरात येईल. फोन कट. जॉनीचं नाव ऐकताच तिचे डोळे उघडतात. तशीच बेडच्या खाली पडते. नेहा मनात म्हणते, काय यार हा माणूस, याला झोप येत नाही का? जावं लागेल, नाहीतर हा घरात घुसायलाही मागे पुढे बघणार नाही. हे शिवजी बचाले मुझे. नेहा रूम बाहेर येते. कोणी बाहेर नाही बघून हळूच दरवाजा उघडून बाहेर येते, तर समोर जॉनी गाडीला टेकून उभा असतो. ती त्याच्याजवळ येते. तो तिला भान हरपवून बघत असतो. लाईट ब्ल्यू कलरचा नाईट ड्रेस, केसांना फक्त क्लचरने अडकवले होते, डोळ्यावर झोप. जॉनी म्हणतो, हाय काय दिसतेस, झोपेतून उठून आलेली परीच. नेहा म्हणते, काय काम आहे एवढ्या रात्री उठून बोलावलं, आणि ही काय जबरदस्ती आहे? जॉनी म्हणतो, मला तुला बघायचं होतं म्हणून आलो. जा आता आत मध्ये जाऊन झोप. नेहा म्हणते, मला बघण्यासाठी माझी झोप खराब केली तुम्ही? नेहा चिडून जात होती की जॉनी तिला स्वतःजवळ खेचतो आणि गालावर किस करतो. नेहा तर डोळेच मोठे करते. जॉनी ही गाडीत बसून निघून जातो. नेहा ही रूममध्ये येते. तिची तर झोपच उडाली होती. सकाळी नेहाला उशिरा जाग येते. आई तिच्या रूममध्ये येते. उठ नेहू, आवरून ये पटकन, जायचं आहे ना तुला? नेहा उठून बाथरूममध्ये जाते. ब्रश करत करत ती विचार करत असते. पण तिला हे नव्हतं माहिती की हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला सरप्राईज भेटणार आहे. नेहा तयार होऊन बाहेर येते. बाबा म्हणाले, हळू नेहा, का घाई करते आहेस? नेहा म्हणते, मला दीचा फोन आला होता. आज सगळ्यांना लवकर बोलावलं आहे. मला निघावं लागेल. मी आज ब्रेकफास्ट हॉस्पिटलमध्ये करून घेईल. नेहा निघते. बाहेर सारा उभी असते, तेही प्रश्न घेऊन. सारा म्हणते, तू मला सगळं सांगणार आहेस का? नेहा म्हणते, हो बाई सांगते, पण इथे नको, चल.
नेहा आणि सारा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आल्या आल्या रिपोर्ट चेक करून दोघीही पेशंट चेक करायला गेल्या. सारा म्हणते, नेहा, काल इथे एक नवीन पेशंट ॲडमिट झाला आहे. अवघ्या 10 वर्षाचा आहे तो. हृदयात होल आहे त्याच्या. हे त्याचे रिपोर्ट्स. ही केस तुला हँडल करायची आहे. नेहा म्हणते, ओके. एक काम कर, तू हे पेशंट बघ, मी आलेच. त्याला चेक करू. नेहा त्या मुलाला चेक करायला येते. तो मुलगा शांत पडून होता. त्याच्याजवळ त्याची आई बसली होती. त्याची आई रडत म्हणाली, डॉक्टर, माझा मुलगा बरा होईल ना? बघा ना किती शांत झाला आहे तो. नेहा म्हणते, तुम्ही काळजी नका करू, तो आधीसारखा होणार ठणठणीत. नेहा त्याला चेक करून निघून जाते. सगळीकडे वेगळीच चर्चा रंगलेली होती. सगळे आपापसात कुजबुज करत होते. नेहा कॅबिनमध्ये येते. सारा म्हणते, नेहू, तुला माहीत आहे का, आपल्या हॉस्पिटलचा ऑनर आता दुसरे आहेत. मी मी असं ऐकलं आहे, हा नवीन ऑनर यंग आणि डॅशिंग आहे. सारा यंग आणि डॅशिंग बोलताच नेहाच्या चेहऱ्यावर जॉनीचा चेहरा आला. ती विचार झटकून बोलते, असेल, काय करायचं आहे आपल्याला, जाऊ दे, मरू दे. दोघी बोलत असतात की पिऊन त्यांना बोलवायला येतो. दोघेही हॉलमध्ये येतात. सगळे डॉक्टर्स, नर्स, बाकीचं हॉस्पिटल स्टाफ, आधीचे ऑनरही असतात. आधीचे ऑनर मिस्टर मिश्रा पुढे येते आणि म्हणतात, हॅलो एव्हरीवन, आज मला एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे. आजपासून या हॉस्पिटलचे ऑनर मी नसून मिस्टर जॉनी रामानंद अग्निहोत्री असतील. आणि आज रात्री त्यांनी पार्टी ठेवली आहे. सगळ्यांनी यायचं आहे. जॉनीचं नाव ऐकताच नेहा आणि सारा एकमेकांकडे बघतात. नेहा तर घाबरतेच. जॉनीला तर या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. तिच्यासाठी एवढा खटाटोप केला ती त्याला कुठेच दिसत नव्हती. त्याला कोण सांगणार त्याचं नाव ऐकूनच मॅडम लपून बसल्या आहेत म्हणून. सारा म्हणते, नेहा, हा भटकती आत्मा इथेही आला आता, काय करायचं ग? नेहा म्हणते, मलाच काही माहिती नाही, तुला काय सांगू? जाऊ दे, चल आपण जाऊयात. नेहा आणि सारा आपलं काम करायला निघून गेल्या. तर इकडे जॉनी तिला कसं भेटावं असा विचार करत होता. जॉनी म्हणतो, ही कुठे गेली यार? मला बघायचं आहे तिला. आता तिला फोन करतो आणि बोलावून घेतो. जॉनी नेहाला फोन करतो. जॉनीचा फोन आहे म्हणून ती घाबरून कट करते. तो 2-3 वेळेस फोन करतो, पण ती कट करत असते. तो तिला मेसेज पाठवतो. नेहा म्हणते, हा भूत का फोन करतो आहे आता? फोन उचलत नाही म्हणून मेसेज पाठवला आहे. कॅबिनमध्ये ये लगेच, नाही तर सगळ्यांसमोर उचलून आणेल. चल आता काय, जावंच लागेल, नाहीतर काही खरं नाही आपलं. नेहा कॅबिनपर्यंत येते. एक दीर्घ श्वास घेत दार उघडणारच की जॉनी तिचा हात धरून आत खेचतो आणि डोर लॉक करून घेतो. भिंतीला पुश करत दोन्ही हातांनी तिला बंदिस्त करतो. ती घाबरून त्याच्याकडे बघत असते. जॉनी म्हणतो, मी फोन केला, तू का उचलला नाहीस? नेहा म्हणते, मला नव्हतं बोलायचं तुमच्याशी, म्हणून नाही उचलला मी. मान दुसरीकडे फिरवत जॉनी म्हणतो, किती दिवस इग्नोर करणार आहेस मला? तिच्या हनुवटीला पडत नेहा म्हणते, तुम्ही का समजून घेत नाही आहात? माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. माझं नाही आहे तुमच्यावर प्रेम, बस मला जायचं आहे. जॉनी रागात तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत असते. भानावर येताच ती त्याला लांब करायचा प्रयत्न करत असते, पण तो जरासही हालत नाही. थोड्या वेळात तो बाजूला होतो. जॉनी म्हणतो, पण हा, जॉनी कधीच तुला माझ्यापासून दूर करणार नाही, समजलं? आता जा तू. आणि हो, पार्टीत तू यायचं आहेस, मला कारण नकोत. नेहा रडत निघून जाते. जॉनीही त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. नेहा रडतच वॉशरूममध्ये जाते. तोंडावर पाणी मारून स्वतःला शांत ठेवत असते. थोड्या वेळ तिथेच थांबून ती कॅबिनमध्ये येते. पियून म्हणतो, मॅम, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे. 2 जण आहेत. नेहा म्हणते, बरं, पाठवून द्या त्यांना आतमध्ये. पियून दोघांना आत पाठवतो. पण नेहा त्यांना ओळखू शकत नसते. ती त्यांचं निरीक्षण करत, दोघांचेही हात फ्रॅक्चर, तोंड मारून सुजलेली, कपाळावर पट्टी. नेहा म्हणते, आपण कोण? मी नाही ओळखलं तुम्हाला. कदाचित तुम्ही चुकीच्या माणसाला भेटायला आला आहात. ॲक्सिडंट्स केस दुसरे डॉक्टर हँडल करतात, मी नाही. तो मुलगा म्हणतो, नाही, आम्ही बरोबर ठिकाणी आलो आहोत ताई. ताई, आम्हाला माफ करा. दोन्ही सरळ तिच्या पायावर लोटांगण घालत असतात. नेहा घाबरून 2 पावलं मागे होते. नेहा म्हणते, आधी उभे राहा तुम्ही प्लीज. तो मुलगा म्हणतो, काल आम्ही तुमची छेड काढली, पण यापुढे तुमचीच काय, कोणाचीही छेड काढणार नाही आम्ही. आम्हाला माफ करा ताई. नेहा म्हणते, पण तुम्हाला कोणी मारलं एवढं? तो मुलगा म्हणतो,
तो काल नाही का आम्हाला मारलं, त्यांनीच मारलं. नेहा म्हणते, बरं तुम्ही जा आता. ती मुलं निघून जातात. नेहा तर डोक्याला हात लावून बसते. तेवढ्यात सारा तिच्या कॅबिनमध्ये येते. नेहू, चल आपल्याला निघायचं आहे. परत पार्टीला यायचं आहे. नेहा म्हणते, चल. चेहरा नॉर्मल ठेवत नेहा आणि सारा घरी पोचतात. नेहा रूममध्ये जाऊन फ्रेश होते. स्वतःसाठी स्ट्रॉंग कॉफी बनवते. आज जे झालं ते हॉस्पिटलमध्ये आठवून तिला राग येत असतो जॉनीचा. पण आता परत पार्टीला जायचं आणि त्याला फेस करायचं तिला जीवावर आलं होतं. ती विचार करतच असते की तिचा फोन वाजतो. जॉनीचा कॉल कॉल बघून तिच्या कपाळावर आठ्या पडतात. ती फोन रिसीव्ह करते. जॉनी म्हणतो, हाय स्वीट हार्ट, तू येत आहेस पार्टीत? मला कारण नको आहेत. मी गाडी पाठवतो आहे. त्यात बसायचं आणि यायचं. नेहा म्हणते, मी तुमच्या गाडीत येणार नाही. मी पार्टीत येत आहे ना, आणि तसंही मी एकटी नाही येत आहे. पार्टी माझ्याबरोबर दीदी, जिजू आणि साराही येत आहे. मी येईन त्यांच्याबरोबर. जॉनी म्हणतो, ओके. फोन कट होताच नेहा डोकं धरून बसते. तीही पार्टीसाठी तयार होते. खाली दी आणि जिजू आले होते. नेहाही तयार होऊन खाली येते. प्रशांत म्हणतो, अरे वा, माझा पंडा आज खूपच सुंदर दिसत आहे. क्या बात है. आज तर कोणाची तरी विकेट नक्कीच जाईल. नेहा म्हणते, माझं सोडा जिजू, पण आज तुमची नक्कीच विकेट गेली असेल माझ्या दीदीला बघून. नेहा असं म्हणताच प्रशांत लाजून केसातून हात फिरवतो आणि मीतू नेहाकडे मोठे डोळे करून बघते. मीतू म्हणाली, आज जास्तच मस्ती सुचली आहे वाटतं तुला. प्रशांत म्हणतो, तुमच्या दोघींचं झालं असेल तर निघायचं का आपण? परत यायला लेट होईल. नेहा म्हणते, हो निघूया. जाताना सारालाही पिक करायचं आहे. तिघे निघतात. पुढे सारालाही पिक करून ते पार्टीच्या वेन्यूवर पोहोचतात. पार्टी जॉनीच्या बंगल्यावर ठेवलेली असते. भल्ला मोठा बंगला बघून सारा नेहाच्या कानात बोलते, नेहू, बघ ना किती मोठा बंगला आहे हा. नेहा म्हणते, तू गप, चल आपल्याला काय करायचं आहे. हॉस्पिटलचा सगळा स्टॉफ तिथे होता. त्यात जॉनीच्या ओळखीचे मिनिस्टर्सही होते. पार्टी बरीच मोठी होती. बऱ्याच जणांच्या नजरा नेहावरच होत्या. दिसतच तशी होती ती. पिंक कलरची नेटची साडी, त्यावर गोल्डन सिवलेस आणि ब्लॅक लेस ब्लाऊज, केसांचा मिनी बन, एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात साधं कळं. मेकअप नावाला केला होता फक्त. प्रशांत आणि मीतू दोघी निघून जातात. नेहा आणि सारा दोघीच उभ्या असतात. सारा म्हणते, काय यार, बोर पार्टी आहे. मस्त डान्स करायचा तर. नेहा बोलायला जाणार की तिथे जॉनीची एंट्री होते. सगळे त्याच्याकडे डोळे फाडून बघत असतात. आज जॉनीने व्हाईट शर्ट, त्यावर ब्ल्यू फॉर्मल पॅन्ट, हातात रिस्ट वॉच, केस जेल लावून सेट केलेले होते. त्याची नजर नेहावर पडते. तिला साडीत बघून साहेब फ्लॅट होतात. पार्टीला सुरुवात झाली होती. सगळे जॉनीसोबत येऊन बोलत होते. पण त्याची नजर येऊन येऊन नेहावरच जात होती. कपल डान्स सुरू होतात. प्रशांत आणि मीतू केव्हाच निघून जातात. साराही एका मुलासोबत निघून जाते. नेहा एकटीच उभी असते. एक नजर तिच्यावर स्थिरावलेली असते. जेव्हापासून तो पार्टीत आला होता तेव्हापासून तो फक्त नेहाला बघत होता. तिला एकटीला उभं राहिलेलं बघून तो तिच्याजवळ येतो. तो मुलगा म्हणतो, हाय, मी राज जोशी. नेहा म्हणते, हॅलो, मी नेहा, तोंड वाकडं करत. राज म्हणतो, माझ्यासोबत डान्स करायला याल का? नाही म्हणजे तुम्हालाही पार्टनर नाही आहे आणि मलाही. नेहा आणि राजला बोलताना बघून जॉनीच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. रागात तो मुठी आवडतो. नेहा म्हणते, सॉरी, मला डान्स येत नाही. राज म्हणतो, मी आहे ना, फक्त मला फॉलो करा प्लीज. नेहाचाही नाईलाज झाला ना. खुशीने ती त्याच्यासोबत डान्स करायला जाते. दोघेही डान्स करायला येतात. राज एक हात तिच्या हातात आणि एक हात तिच्या कमरेत घालणारच की तिथे जॉनी येतो. तिचा हात राजच्या हातातून सोडून घेत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचतो. हे सगळं इतक्या लवकर होतं की नेहा आणि राज दोन्ही गोंधळतात. राज काही बोलायला जाणार की जॉनी म्हणतो, ती नाही डान्स करणार, मला थोडं काम आहे तिच्याजवळ, सो तुम्ही या मुलीसोबत डान्स करा, ओके. जॉनी त्याचं काही न ऐकून घेता नेहाला ओढतच घेऊन जातो. सगळे डान्समध्ये व्यस्त असल्यामुळे कोणालाही कळत नाही. जॉनी तिला बंगल्याच्या बॅक साईडला घेऊन जातो, जिथे कोणीच नव्हतं. तो रागात तिला भिंतीला टेकवतो. नेहा म्हणते, काय करताय तुम्ही? मला जाऊ द्या, कोणी बघेल आपल्याला आणि असं कोणी आणतं का खेचून? जॉनी म्हणतो, कोणीही बघू दे, आय डोंट केअर. पण तुला कोणी हात लावलेला मला नाही चालणार. जो कोणी तुला हात लावेल ना, तो जीवाशी जाईल. नेहा म्हणते, त्या मुलांनाही तुम्ही मारलं ना?
काय भेटतं आहो तुम्हाला हे करून? तुमच्यासाठी खूप सोपं आहे ना जीव घेणं? चिडून म्हणती. जॉनी म्हणतो, हो, मारलं मी त्यांना. त्याने तुला हात लावला, मग असंच सोडू देऊ का त्यांना? नेहा रागात त्याला ढकलत असते, पण तो जरासाही हलत नाही. जॉनी तिच्या उघड्या पोटावर हात फिरवत मिठी घट्ट करतो. नेहा शहारून डोळे बंद करून घेते. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत असतात. तिच्या ओठावर ओठ टेकवत तिला पॅशनेटली किस करायला लागतो. ती त्याला मारत असते, पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. थोड्या वेळात तो बाजूला होतो. तिला फिरवत तिच्या उघड्या पाठीवर बोट फिरवतो आणि ओठ टेकवतो. नेहा म्हणते, प्रत्येक वेळेस तुम्ही जबरदस्ती किस करणार का मला, मिस्टर जॉनी? जॉनी म्हणतो, हो, करणार मी. अजून एक, जाताना मी तुला सोडायला येणार आहे. जा तू. नेहा निघून जाते. पार्टीत येते सारा आणि मितू तिच्याजवळ येते. मितू म्हणते, नेहा कुठे होतीस तू? कधीपासून शोधत आहे तुला. नेहा म्हणते, अगदी मी मागच्या साईडला होते. मला बोर झालं होतं, मग तिकडेच गेले होते. प्रशांत म्हणतो, चला निघायचं का आपण? उशीर होतोय. नेहाला टेन्शन येत असतं. ती काहीच न बोलता त्याच्यासोबत चालायला लागते. तेवढ्यात सारा किंचाळून बोलते, ओ नो. मितू म्हणते, काय झालं सारा? ओरडायला. सारा म्हणते, दी गाडीची टायर बघ पंक्चर झाली आहे. प्रशांत म्हणतो, आता काय करायचो? जॉनी तिथे येतो. प्रशांतला टेन्शनमध्ये बघून तो बोलतो, डॉक्टर प्रशांत, काही प्रॉब्लेम? प्रशांत म्हणतो, हा ना, गाडी पंक्चर झाली आहे आणि घरी कसं जायचं? जॉनी म्हणतो, तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला घरी. प्रशांत म्हणतो, नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास? जॉनी म्हणतो, त्रास कसला मला, चला या. जॉनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. त्याच्या बाजूला प्रशांत बसतो. मागे साईडला तिघी बसतात. जॉनी मिरर सेट करतो. नेहाची आणि त्याची नजरानजर होते. नेहा मनात म्हणते, मला माहिती आहे गाडी पंक्चर कशी झाली आहे. मिस्टर जॉनी, हे तुमचंच काम आहे. जॉनी नेहाचे भावभाव बघत असतो आणि हसत असतो. आधी तो साराला घरी सोडतो, नंतर प्रशांत आणि मितूला पण सोडतो. मितू म्हणते, नेहा नीट जा बाळा. जॉनी गाडी सुरू करून परत पुढे जाऊन परत थांबवतो. जॉनी म्हणतो, पुढे ये बसायला. नेहा म्हणते, मी नाही येणार बसायला, मी इथेच ठीक आहे. जॉनी गाडीतून उतरून तिच्या साईडचा डोर उघडत तिला दोन्ही हातांनी उचलून घेतो आणि पुढच्या सीटवर बसवतो. जॉनी म्हणतो, तू नेहमी हट्ट करतेस, पण मीही जॉनी आहे. मी तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण करेल. मी 2 दिवस नाही आहे इथे. कामानिमित्त मी बाहेर जात आहे. नेहा मनात खुश होते. जॉनीही तिला सोडून निघून जातो. आज नेहा हसतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली, कारण 2 दिवस तरी जॉनीचा त्रास तिला होणार नव्हता. नेहा म्हणतो, बरं झालं बाबा, 2 दिवस शांत आणि सुखात जातील माझे. नेहा राऊंड मारायला जाते. तिथे प्रशांतही येतो. सगळ्या डॉक्टर्स पण त्याला फॉलो करत असतात. नेहा हार्ट सर्जन तर होतीच, सोबत तिने जनरल फिजिशियन सुद्धा केली होती. प्रशांत म्हणतो, डॉक्टर नेहा, डॉक्टर सारा, तुम्ही दोघींना कॉन्फरन्स अटेंड करायला मॉरिशियसला जायचं आहे. तुमच्यासोबत आणखी काही डॉक्टर्सही असतील. आज तुम्ही लवकर घरी जा. उद्या सकाळी तुमची फ्लाईट आहे. सगळे आपल्या कामाला निघून गेले. नेहाही तिच्या कॅबिनमध्ये निघून गेली. नेहा म्हणते, चला लागा तयारीला. घरी फोन करून सांगून ठेवते, म्हणजे घाई नाही होणार. आईला फोन लावते. आई म्हणते, बोल ना नेहा, काय झालं बाळा? नेहा म्हणते, अगं आई, उद्या मला कामानिमित्त मॉरिशियसला जायचं आहे. तेवढी बॅग भरून ठेवशील का? आई म्हणते, हो करते. किती दिवसासाठी जात आहेस? नेहा म्हणते, 2 दिवस फक्त. नेहा फोन ठेवून तिचं काम करायला लागते. तर आज मॉरिशियसमध्ये जॉनी एक हॉलमध्ये मधोमध बसला होता. त्याच्यासमोर बाकी वेगवेगळ्या देशातील लोकही होती. आज त्यांची महत्त्वाची मीटिंग होती. जॉनी म्हणतो, येत्या काही दिवसात महत्त्वाची डील होणार आहे. सगळ्यांनी त्या डीलवर लक्ष द्यायचं. काहीही करून ही डील आपल्याला भेटलीच पाहिजे. एक माणूस म्हणतो, मी असं ऐकलं आहे तो येणार आहे यावेळेस. तोही या डीलसाठीच येत आहे. आपल्याला खूप सावध राहावं लागेल बॉस. यावेळेस तो नक्की तुमच्या कमजोरीवर धमाका करणार आहे. जॉनी म्हणतो, येऊ दे त्याला. हा जॉनी घाबरत नाही कोणाला. टॉनी म्हणतो, बॉस, पहिलीची गोष्ट वेगळी होती, पण आता तुमच्या आयुष्यात मॅडमही आहेत ना. कदाचित आतापर्यंत त्याला तुमची कमजोरी माहीत नव्हती, पण आता त्याला तुमची कमजोरी माहीत आहे. आणि एक गोष्ट अजून, मॅडम मॅरिशन्सला येत आहे उद्या. जॉनी म्हणतो, कोणाची ताकद नाही आहे. जॉनी अग्निहोत्रीच्या काळजावर वार करायची.
तिची सिक्युरिटी वाढवा, पण तिला हे समजता कामा नये. आज सकाळच्या फ्लाईटने नेहा, सारा आणि त्यांची टीम मॉरिशियसला रवाना झाली होती. त्यांची व्यवस्था हॉस्पिटलच्या कॉलेजमध्ये करण्यात आली होती. सारा म्हणते, यार थकल्यासारखं झालं खूप, थोडं झोप काढते. नेहा म्हणते, झोपच काढ तू, आपल्याला जायचं आहे कॉन्फरन्सला, तेही आजच, समजलं का सारा? इकडे तो आपल्या अलिशान महलमध्ये बसलेला असतो. समोरच्या स्क्रीनवर एका मुलीचे फोटो फ्लॅश होत असते. तो होता गुन्हेगरी. दुनियेतला बादशहा. सगळे त्याला बादशहा याच नावाने ओळखायचे. पण त्याचं खरं नाव फक्त काहीच लोकांना माहिती होतं. जॉनी नंतर त्याचाच दबदबा होता. अंडरवर्ल्डमध्ये जॉनी आणि बादशहा हे दोघे कट्टर दुश्मन. पण आज बादशहा खूप खुश होता. आज त्याला त्याच्या दुश्मनाची कमजोरी समजली होती. बादशहा म्हणतो, जॉनी, तू नेहमी मला हरवत आला आहेस, पण आता तू नाही मला हरवू शकत. तुझा जीव या सोन्याच्या चिड्यात अडकला आहे ना, तिलाच मी उडवणार. पण काहीही म्हण, तुझी चॉईस आहे एकदम भारी यार. आजपर्यंत खूप मुली बघितल्या, पण ही माझ्या मनात भरली आहे. फोटोतच एवढी सुंदर आहे ही, प्रत्यक्षमध्ये किती सुंदर असेल ती. जॉनी, मी येतोय तुला हरवायला आता. नेहा आणि सारा फ्रेश होऊन कॉन्फरन्स हॉलकडे जायला निघतात. आज त्या कॉन्फरन्ससाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून डॉक्टर्स आलेली असतात. दोघे त्यांच्या टीमसोबत तिथे पोहोचतात. नेहा म्हणते, आज या कॉन्फरन्समध्ये मोठे मोठे हार्ट सर्जन येणार आहेत. ते त्यांचा अनुभव आपल्याला शेअर करणार आहेत. खूप काही शिकायला मिळणार आहे आज आपल्याला. सारा म्हणते, हो ना यार, मी खूप उत्सुक आहे. मला तुला एक विचारायचं होतं, मिस्टर जॉनीचा तुला काही फोन आला होता का? नेहा म्हणते, नाही आला. तसंही ते 2 दिवस इथे नाही आहेत आणि त्यांना हेही नाही माहिती की मी कामासाठी मॉरिशियसला आले आहे म्हणून. आणि बरं आहे ना, 2 दिवस माझ्या जीवाला शांतता. नाहीतर राग आला की सरळ येऊन किसच करायला लागतात. मग मला आवडेल की नाही हे सुद्धा विचारत नाही ते. कॉन्फरन्स सुरू होते. सगळे त्यांचे अनुभव शेअर करत असतात. नेहा आणि सारा लक्ष देऊन ऐकत असतात. कॉन्फरन्स संपते. सगळे बाहेर येतात. नेहा मागे बघत असते. सारा म्हणते, काय झालं नेहा, मागे काय बघत आहेस? नेहा म्हणते, अगं असं वाटत आहे कोणी लक्ष ठेवून आहे आपल्यावर. सारा म्हणते, तुझं आपलं काहीतरीच, तुला भास झाला असेल. चल आता आपण थोडं इथले स्पॉट्स बघूया, जेवण करूनच जाऊया हं?" नेहा म्हणते, चल, पण आपल्याला काय समजणार इथलं? बघत बघत जाऊयात. दोघी निघतात. नेहाला अजूनही वाटत असतं की कोणीतरी आहे मागे. असं दोघी बीचवर जातात. सारा म्हणते, तुला माहीत आहे का, मॉरिशियसमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय आहेत म्हणून? नेहा म्हणते, हो का? तू काय माहिती काढली की काय? सारा म्हणते, हो ग, आपला गुगल बाबा जिंदाबाद आहे ना. नेहा म्हणते, चला काहीतरी खाऊया आपण. खूप भूक लागली आहे मला. नेहा आणि सारा हॉटेलमध्ये जाणार की गोळ्यांची फायरिंग सुरू होते. तिथले लोक घाबरून पळायला लागतात. सारा आणि नेहा गोंधळून जातात. दोघेही एकमेकांचा हात पकडून पळायला लागतात. अचानक त्यांना जाणवतं की दोघींना 5-6 बॉडीगार्ड्सने वेढलेले आहे. ते बॉडीगार्ड्स दोघींना एका सेफ ठिकाणी उभं करतात. नेहा आणि सारा दोघी घाबरलेल्या असतात. त्यांचं लक्ष नसताना एक जण नेहावर गन ताणून उभा असतो. तो गोळी चालवणार की त्याच्या 2 भुव्यांच्या मधोमध गोळी मारून उडवलं जातं. नेहा समोर बघते तर समोर जॉनी उभा असतो. त्यात त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. नेहा आणि सारा त्याला असं बघून घाबरतात. जॉनी दोघींच्या जवळ येतो. नेहा त्याला असं बघून थरथरत असते. जॉनी तिच्या जवळ येत तिला उचलून घेतो. साराही त्यांच्या मागे येते. जॉनी म्हणतो, टॉनी, साराला क्वार्टर्समध्ये घेऊन ये. नेहा म्हणते, मला खाली सोडा, मी नाही येणार तुमच्यासोबत. मला सारासोबत जायचं आहे बस. जॉनी म्हणतो, नेहा, मला चिडायला लावू नकोस. आधीच माझं डोकं खराब आहे. मी तुला एकटं नाही सोडू शकत, समजलं? नेहा म्हणते, मग साराही सोबत येईल बस, मला काही नाही ऐकायचं. जॉनी म्हणतो, सारा तू क्वार्टर्सवर जा, तुमचं सामान पॅक करून घे आणि टोनीसोबत परत ये. नेहा म्हणते, मिस्टर जॉनी, आम्ही क्वार्टर्समध्ये नाही आहे म्हटल्यावर बाकीचे डॉक्टर काळजीत पडतील आणि आम्ही गायब झालो ही बातमी नक्की इंडियामध्ये जाऊन पोहोचेल. जॉनी म्हणतो, ते सगळं मी हँडल करतो. आता चुप बस, नाही तर मी तुला किस करेल. जॉनी नेहाला घेऊन हॉटेलमध्ये पोहोचतो. रूममध्ये आणून तिला बेडवर बसवतो. तोही तिच्यासमोर बसतो. काही कळायच्या आत तो तिला मिठी मारतो. आज तो पहिल्यांदा एवढा घाबरला होता.
नेहा तर गोंधळून गेली होती. नेहा म्हणते, काय करताय तुम्ही, सोडा मला. जॉनी म्हणतो, उद्या आपण परत जातोय. इतकं बोलून तो बाहेर निघून गेला. जॉनी नेहा आणि साराला घेऊन इंडियामध्ये निघून आला. जॉनी नेहाला घरी सोडून निघून जातो. नेहा ही आराम करायला रूममध्ये निघून जाते. जॉनी नेहाच्या बाबांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. जॉनी म्हणतो, मला मिस्टर जोशी यांना भेटायचं आहे. त्यांची कॅबिन कोणती आहे? पियून म्हणते, ती बघा सर, त्यांची कॅबिन. जॉनी त्यांच्या कॅबिनपर्यंत येतो. दार नॉक करतो. नेहाचे बाबा म्हणाले, येस कमिंग. जॉनी आत येतो आणि त्यांच्यासमोर येऊन बसतो. जॉनी म्हणतो, नमस्कार काका, मी जॉनी अग्निहोत्री. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बाबा म्हणाले, बोल ना. जॉनी बोलायला सुरुवात करतो. तो जसं जसं बोलत असतो तसं तसं नेहाच्या बाबाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत असतात. जॉनी म्हणतो, मग असं सगळं आहे, चला येतो मी. जॉनी निघून जातो. नेहाचे बाबा विचार करायला लागतात. संध्याकाळी घरी येतात. बाबा म्हणाले, सिद्धू, जा बाळ, नेहादीला बोलावून आण. सिद्धू नेहाला बोलावून आणतो. सगळे हॉलमध्ये जमा होतात. नेहा म्हणते, काय झालं बाबा, काही बोलायचं आहे का? बाबा म्हणाले, मी तुझ्यासाठी स्थळ बघितलं आहे. येत्या रविवारी ते तुला बघायला येणार आहे. सगळी तयारी करून ठेव. आणि हो, विश्वास ठेव तुझ्या बाबावर. मी तुझ्या बाबतीत चुकीचा निर्णय नाही घेणार. बाबा बॉम्ब फोडून निघून तर गेले. सगळं घर शांत झालं होतं. नेहाही काही न बोलता रूममध्ये निघून गेली होती. तर मग आवडली ही कथा? काय सांगितलं असेल जॉनीने नेहाच्या बाबांना? कोण येणार असेल नेहाला बघायला? जॉनी की अजून कोणी दुसरं? तर पाहूया पुढील भागात. आणि आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.